हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने जे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदय आलेले आहेत। डोंगरगाव पूल या गावाच्या शिवारामध्ये नुकसानीची पाहणी करतायत। साहेब, काय पाहणी करतायत? नुकसानीची काय अवस्था आहे आता, स्टेटस? नाही, आपण बघितलं असेल तर आताही जर आपण चित्र बघितलं तर प्रचंड चिखल आहे आणि सोयाबीनचं या ठिकाणी पूर्ण नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचू। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील। झालेल्या नुकसानीचं त्यांना त्या ठिकाणी मदत केली जाईल। साहेब, सातत्यानं शेतकऱ्यांकडनं जी मदत दिली ती तुटपुंजी दिली असं म्हणणं जाते। आम्ही शेतकऱ्यांशी आता बोललो, काही ते म्हणतात कमी स्वरूपात मिळते, वाढून मिळायला पाहिजे, त्या संदर्भात काय निर्णय घेतला? आत्ताच्या घडीला NDRFचे जे काही निकष आहेत त्या निकषांच्या आधारावर आपण त्या ठिकाणी मदत दिली जाते। त्याच्यामध्ये आता मी दुपारी 12 वाजता संपूर्ण जिल्ह्याचा आढावा त्या ठिकाणी संपन्न करणार। बरं साहेब, सातत्यानं ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जात आहे। त्या संदर्भात आणि कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार आहे? मला वाटतं की संपूर्ण राज्याचा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय करतील। या संदर्भातला निर्णय तर वरिष्ठ पातळीवर होईल, परंतु आत्ताच्या घडीला 12 वाजता आपण आढावा घेणार आहोत। साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत जे काही पावसामुळे नुकसान झालेलं त्याचं नुकसान भरपाई ऑलरेडी आलेली आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे तात्काळ करून शासनापर्यंत ते पोहोचवले जातील आणि त्यांनाही तात्काळ मदत त्या ठिकाणी देण्यात येईल। साहेब, काल पीक विमा कंपनीचं काही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथं कार्यालय फोडलेलं आहे। जे निकष बदलले तर त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होतोय, कारण आता जे कापणी प्रयोग आहे उत्पन्नावर आधारित त्यांना जी मदत मिळणार आहे, मग त्या संदर्भात काय निकष बदलण्यासंदर्भात काही तातडीने निर्णय घेतला जाणार आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना यामध्ये पीक विमा दिला जाईल? मला वाटतं की या विषयावर आम्ही मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू आणि या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय करतील। बरं, आज कुठे कुठे पाहणी केली आहे, आढावा बैठक घेतला नाही, काय सूचना दिल्या नाही अधिकाऱ्यांना? कारण पंचनामे जे ते धीम्या गतीने होते असं म्हणलं जाते। अशी परिस्थिती नाही आहे। मोठ्या प्रमाणात पंचनामे ऑलरेडी संपन्न झाला आहे। जे जीवितहानी झाली त्याचंही दुर्दैवाने ज्या घटना झालेल्या आहेत त्यांनाही त्या ठिकाणी शासकीय नियमाप्रमाणे मदत देण्यात आलेली आहे। आणि आता मी जसं सांगितलं की ऑगस्ट महिन्यापर्यंत जे नुकसान झालेलं होतं त्याचं मदत ऑलरेडी जिल्ह्याला प्राप्त झालेली आहे आणि त्याचं वाटप पण प्रगतीपथावर आहे। आता 12 वाजता आपण बैठक घेणार आहोत, त्याच्यातनं आकडेवारीसह मी आपल्याला माहिती देईन। दादा भुसे आहेत, जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतायत। माधव दिपके, ABP माझा, डोंगरगाव पूल, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।